नमस्कार मंडळींनो, तुम्हाला वारंवार भूक लागते का? जेवण करूनही तुम्हाला काहीतरी खाण्याची इच्छा लगेच होते का? तुम्हाला शुगरचा त्रास आहे का? तर नक्कीच ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. चला तर मग पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये. आज आपण बघणार आहोत हाय प्रोटीन रिच एक मस्त ठेपल्याची किंवा थालीपीठाची रेसिपी. त्यासाठी इथे मी घेतलेले आहे आधी भाजणीचे पीठ. ते साधारणतः आपण 1 ते 1.5 बाऊल घेतलेले आहे. त्यात आपण घेतलेले आहे बाजरी, ज्वारी, चणा, नाचणी, उडदाची डाळ, नंतर गहू, तांदूळ, हरभऱ्याची डाळ, अशा सगळ्या प्रकारच्या डाळी आणि ज्वारी, बाजरी मिक्स करून ही भाजणी तयार केलेली आहे. शिवाय थोडेसे डाळीचे पीठ घेतलेले आहे. त्यात आता भरपूर सारी आपण पालक चिरून घातलेली आहे, कोथिंबीर चिरून घातलेली आहे, ओवा थोडासा हातावर कुस्करून घालायचा आहे, तीळ घालायचे आहेत, मीठ चवीनुसार, लाल तिखट चवीनुसार आणि आलं लसणाची पेस्ट आवडीनुसार. नाही आवडल्यास तुम्ही स्किप पण करू शकता. आणि अशा रीतीने हे ठेपले तयार करण्यापूर्वी त्यात थोडासा कांदा आणि टमॅटो तुमच्या आवडीनुसार मस्तपैकी बारीक चिरून घालायचा आहे आणि मस्तपैकी पीठ मळून घ्यायचे आहे. वारंवार लागणाऱ्या भुकेपासून सुटका करण्यासाठी हा पदार्थ अतिशय उत्तम आहे, पोटभरीचा आहे. शिवाय दिवसभरात जर सकाळचा ब्रेकफास्ट म्हणा किंवा दुपारच्या छोट्याशा भुकेसाठी म्हणा, हा एकदम परफेक्ट पदार्थ आहे. एकदा खाल्ल्यानंतर लवकर भूक लागत नाही, शिवाय पोटभरीचा, पौष्टिक आणि टेस्टी, शिवाय हेल्दी. अजून काय पाहिजे, हो की नाही? मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे. शिवाय कोणी आल्यास म्हणजेच गेस्ट आल्यानंतर तुम्ही छानपैकी ते ठेपले एक वेगळी रेसिपी म्हणून त्यांना खाऊ घालू शकतात आणि आपली वाहवा मिळवू शकतात. अशा रीतीने आता आपण इथे छानपैकी मऊ पीठ मळून घेतलेले आहे. पीठ पातळच मळायचे आहे. आता इथे आपण एक सुती कपडा पोळपाटवर अंथरला आहे, त्याला पाणी लावून घेतलेलं आहे की जेणेकरून आपला थेपला तव्यावर टाकल्यानंतर छानपैकी निघाला पाहिजे. अशा रीतीने आता आपण एक थोडासा पिठाचा गोळा घेतलेला आहे व आपल्याला हव्या त्या प्रमाणात आपण ते थालीपीठ म्हणा किंवा ठेपला म्हणा छानपैकी थापून घ्यायचे आहे. याच्यात अर्थातच पालकाचं प्रमाण जास्त असल्यामुळे ती प्रोटीन रिच रेसिपी आहे, शिवाय पौष्टिक आहे आणि सगळ्यांना आवडू शकते अशी आहे. लाल तिखट हे तुमच्या आवडीनुसार, चवीनुसार तुम्ही घालू शकतात किंवा हिरवी मिरची घातली तरी चालू शकते. अशा रीतीने हे थेपले मंद गॅसवर एकदम खरपूस भाजून घ्यायचे आहे. ज्यांना प्रोटीन कमी असतं शरीरात त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी व्हेजमध्ये हा एक उत्तम पर्याय आहे आणि शिवाय सगळ्यांना आवडीचा आहे. तर कशी वाटते आपली ही रेसिपी नक्की मला कळवा आणि आवडल्यास शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन रेसिपी पण बघा आणि तुमचे सजेशन्स असतील काही तर नक्की मला कळवा. तुमचे नेहमीच स्वागत आहे. तर तुमच्याकडे ही रेसिपी तुम्ही बनवता का? बनवत असाल तर कशी बनवता? तुम्ही पालकापासून बनवता का कधी, का नुसतेच मेथीचे बनवता? त्याच्यात तुम्ही कांदा टमॅटो घालतात का किंवा इतर कुठल्या भाज्या घालतात का? आता ह्याच रेसिपीला अजून प्रोटीन रिच बनवण्यासाठी तुम्ही इथं भिजवलेला चणा छानपैकी उकडवून त्याला स्मॅश करून त्याच्यात घालू शकतात. अर्थातच एकदम पौष्टिक आणि चवदार रेसिपी होणार आणि वारंवार भुकेला जे पर्याय ठरणार आहे ही रेसिपी. तर नक्कीच मला कळवा. ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांना वारंवार भूक लागते, जेवण केल्यानंतरही त्यांचे शुगर कमी जास्त होत असते, त्या दृष्टीने हा पदार्थ उत्तम आहे. शिवाय तेल तुम्ही कमी जास्त प्रमाणात वापरून डाएटसाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे असं मला वाटतं. तर कशी वाटते ही रेसिपी? नक्की सकाळच्या ब्रेकफास्टसाठी किंवा दुपारच्या भुकेसाठी तुम्ही ती बनवू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही चटणी, लोणचं किंवा मस्त घरातलं, इथे बघा कसं मी दही लावलेलं आहे मटक्यामध्ये, ते दही एकदम उत्तम पर्याय आहे की नाही? मस्त आणि एकदम टेस्टी आणि तोंडाला पाणी सुटणारी रेसिपी. तर नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.